आज सारिका नोकरीवरून घरी परतताच तिने तिची बॅग बेडवर टाकली आणि थेट किचनमध्ये गेली. आज पुन्हा ती काम करताना रागाने कुडकुडत होती. मी घरची सून आहे तर सगळी कामं करायची जबाबदारी माझी आहे का? मी आल्यानंतर सासूबाई राणीप्रमाणे बसतात. जणू काय माझ्या लग्नाआधी तिच्याभोवती नोकरांचा वावर होता. कळत नाही कोणत्या जन्माचे वैर बाहेर काढते. अहो, मी म्हणते घरातील काही काम केली तर त्यांचे काय कोणाचे हातपाय झिजतील. मी पण माणूसच आहे. मी कामातून थकून येते आणि मग स्वयंपाकघरात कामे मलाच करावी लागतात. आणि सासूबाई तर नुसते पोती वाचायला बसतात. आणि पोती वाचून झाली की लगेच मैत्रिणी बरोबर बाहेर फिरायला जातात. सारिकाने भांडी धुत असताना बडबड करायला सुरुवात केली. आणि जोरात भांडी आपटायला सुरुवात केली. सुनेचा राग सासूला माहीत होते. पण सासू पण किती काम करणार? सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील सर्व कामे करून ती थकून जायची. त्यामुळेच ती संध्याकाळचा थोडा वेळ फक्त स्वतःसाठी काढायची. खरं तर सारिका आजच्या काळातील आधुनिक मुलगी होती. ती सुशिक्षितही होती. शिक्षण घेऊन स्वावलंबी बनण्याचे तिचे स्वप्न होते. त्यामुळे तिचे शिक्षण पूर्ण होताच तिने नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली. आणि जेव्हा तिचे आकाश याच्याशी निश्चित झाले तेव्हा तिने सर्वांना स्पष्ट सांगितले होते की लग्नानंतर तिला चांगली नोकरी मिळाली तर कोणीही अडवणार नाही. तिला काम करण्यापासून कोणीही रोखणार नाही. आकाशलाही यावर काही आक्षेप नव्हता. तसेच त्यांची सून नोकरी करणार आहे यालाही सासू आणि सासऱ्यांचाही आक्षेप नव्हता. लग्नाचे सर्व विधी मोठ्या आनंदात पार पडले. आणि सारिका या घरात सून म्हणून आली. सारिकाने तिच्या नोकरीसाठी प्रयत्न चालू ठेवले. लग्न होऊन अवघे 6 महिने झाले होते. तेव्हा सारिकाला चांगली नोकरी लागली होती. नोकरी मिळाल्यावर सारिका खूप खुश होती. पण रंजनाजींनी संपूर्ण कुटुंबासमोर एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली की त्यांना त्यांच्या सुनेने काम करायला हरकत नाही. पण आता मला घरची सगळी कामं एकटी सांभाळता येणार नाहीत. त्यामुळे सुनेलाही घरच्या कामात मदत करावी लागेल. रंजनाजींचे हे शब्द ऐकून घरातील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. तेव्हा आकाश म्हणाला, आई सारिकाला हे काम मिळणं किती कठीण होतं हे तुला माहीत आहे. आम्हाला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्हणून रंजनाजी म्हणाली, बेटा मी म्हणत नाही की घरचे सर्व कामे सुनेलाच करावी लागतील. मला एवढेच सांगायचे आहे की माझ्याही काही मर्यादा आहेत. वाढत्या वयाबरोबर माझी काम करण्याची क्षमताही कमी होत आहे. म्हणूनच मी दिवसभराचे काम करू शकणार नाही. होय मी जेवढे करू शकतो तेवढे नक्कीच करेन. दरम्यान सारिकाला आपल्या स्वप्नांशी तडजोड करायची नव्हती. म्हणून तिने घर साफ करण्यासाठी मोलकरीण ठेवली. पण सुनेच्या अनुपस्थितीत तिची सासू रंजनाजी यांना घरातील बाकीची कामे सांभाळावी लागली. मात्र ती घरी परतल्यानंतर सासू सासरे कोणतेही काम न करता स्वतःसाठी वेळ काढत असत. घरी परतल्यानंतर सारिकाला बाकीचे काम करावे लागत होते. आणि यामुळे तिला खूप त्रास झाला. सासू थोडा वेळ विश्रांती घेत होती. टीव्ही पाहत होती किंवा बाहेर फिरायला जात होती. तेव्हा ते पाहून सुनेला खूप राग येत होता. सारिका जेव्हाही आईला फोन करायची तेव्हा ती तिच्या सासूबद्दल वाईट बोलू सांगायची. हळूहळू वेळ जाऊ लागला. आता त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. आज सारिकाच्या धाकट्या भावाच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याची वहिनीही जास्त शिकलेली होती आणि नोकरीही करत होती. आज सारिका तिच्या आईच्या घरी गेली होती. सारिकाच्या आईने तिचे लाड केले आणि आपण आपल्या सुनेला मुलीप्रमाणे वागवत असल्याचे सांगितले. ती म्हणाली घरात सून आणली म्हणजे असं नाही की सासू हातात हात घालून बसेल. आणि सर्व जबाबदारी सुनेवर टाकते असे नाही. शेवटी सूनही माणूसच आहे. ती गरीब मुलगी नोकरी करेल की घरची कामं. मी माझ्या सुनेला पूर्ण स्वातंत्र्य दिले. सारिकाच्या आईने आपल्या सुनेच्या डोक्यावर हात ठेवून तिला सांगितले. आईचे असे विचार ऐकून सारिका खूप आनंदी झाली. आणि तिला तिच्या आईच्या विचाराचा खूप अभिमान वाटू लागला. ती विचार करू लागली की माझ्या नशीब माझ्या वहिनीसारखे असते. माझी सासू सुद्धा मला समजू शकली असती. पण माझ्या वहिनीसारखे नशीब कुठे आहे माझे.
मला तर फक्त माझ्या सासूच्या आदेशाचे पालन करावे लागते आणि इथे माझी आई खूप मोकळ्या मनाची आहे. लग्नानंतर दुसऱ्याच दिवसापासून सारिकाची वहिनी कामावर जाऊ लागली. सारिकाच्या आईनेही आपल्या सुनेच्या प्रत्येक सुखाची काळजी घेतली. सून तयार होण्याआधी ती पहाटे सर्व जेवण तयार करायची. ती तिच्यासाठी टिफिन पॅक करायची आणि कामावरून परतल्यावरही ती सगळी कामं स्वतः करायची. सारिकाच्या वहिनीला सासूचे प्रेम पाहून खूप आनंद झाला. रोज तिला तिच्या सासूबाईंच्या आवडीच्या गोष्टी मिळायच्या आणि सारिकाची आई सुद्धा तिची प्रत्येक विनंती मोठ्या प्रेमाने पूर्ण करायची. काही दिवस खूप आनंदात गेले, पण हळूहळू काळाची ओहोटी वळू लागली. दिवसभर काम करत असताना सारिकाची आई पूर्ण दमली आणि तुटून पडायची. तर सारिकाच्या वहिनीला अजिबात काम करण्याची सवय नव्हती. सारिका तिच्या आईला अनेकदा फोन करायची, पण तिची आई नेहमी फोन कट करत असे. ती बोलत असे, मुली मला सध्या खूप काम आहे, नंतर बोलेन. एके दिवशी सारिकाची आई घरातील काम करून थकून संध्याकाळी अंथरुणावर पडली असताना सारिकाने तिला फोन केला. तिने फोन उचलताच सारिकाची आई म्हणाली, हॅलो सारिका, कशी आहेस? इतक्या दिवसांनी जेव्हा आईशी बोलायची संधी मिळाली तेव्हा सारिका पुन्हा तिची समस्या सांगू लागली. काय सांगू आई तुला? थोड्या वेळापूर्वी मी नोकरीवरून थकून घरी परतलो आणि आता मला घरची कामंही करायची आहेत. तू तुझ्या सुनेला पूर्ण विश्रांती देते, पण माझ्या सासूबाईंना बघ. कामावरून घरी परतायची वेळ झाली होती. ती तयार झाली आणि ब्युटी पार्लरला जायचं आहे असं सांगून निघून गेली. आता या वयात ब्युटी पार्लरला जायची काय गरज आहे? तिच्याकडे एवढा वेळ होता की ती रात्रीचे जेवण बनवू शकली असती. मला थोडा दिलासा मिळाला असता. बरं आई, तू आता माझ्याशी बोलत सुद्धा नाहीस. वहिनीला इतकं प्रेम देताना तू तुझ्या मुलीला विसरलीस का? सारिका हे बोलायच्या आधीच आईच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती ढसाढसा रडू लागली. आईचे रडणे ऐकून सारिकाचे हृदय हादरले. काय झालं आई? तू का रडत आहेस? तू तुझ्या सुनेशी काय बोललीस का? सारिका अस्वस्थ होत म्हणाली. तेव्हा तिची आई म्हणाली, मुली, मी तुझ्या वहिनीला नेहमीच माझी मुलगी मानली होती. माझ्या सुनेला त्रास होऊ नये म्हणून मी दिवसभर काम करत होते. पण तरीही तुझ्या वहिनीला माझी कदर नाही. ती किचनकडे बघतही नाही. या घरात मी नुसती मोलकरीण झालोय असं वाटतं. प्रत्येक कामासाठी ती फक्त मला हुकूम देते. ती एक ग्लासही पाणी उचलून पित नाही. ती तिच्या नवऱ्यासाठी जेवणही बनवत नाही. आणि कधी सकाळी तिचा टिफिन बनवायला मला थोडा उशीर झाला तर ती माझ्यावर रागावते, जणू मी तिची मोलकरीण आहे. काय करावे मला समजत नाही. आईकडून हे शब्द ऐकून सारिका थक्क झाली. तेव्हा तिची आई म्हणाली, पण मुली, या सगळ्यात माझी चूक आहे. तुझ्या वडिलांनी मला किती वेळा सांगितलं की मी माझ्या सुनेला तिच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली पाहिजे. लाडात इतकी मोकळीक देऊ नये की नंतर तुला पश्चाताप करावा लागेल. सारिका, मला जाणवले की तुझ्या सासूने सर्व जबाबदाऱ्या स्वतःवर न घेता खूप चांगले काम केले आहे. घरातील काम वाटून घेण्याचा त्यांचा निर्णय अगदी योग्य होता. ती तुला वाईट वाटत असली तरी माणसाला स्वतःसाठीही थोडा वेळ हवा असतो. जर मी तुझ्या सासूबाईंप्रमाणे वागलो असतो तर आज माझी ही अवस्था झाली नसती. त्याच्याप्रमाणे मीही वयाच्या या टप्प्यावर स्वाभिमानाने जगत असतो आणि आयुष्याचा आनंद घेत असतो. आईचे बोलणे ऐकून सारिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईच्या अवस्थेचा विचार करूनच त्याचे हृदय तुटत होते. थरथरत्या हातांनी तिने फोन ठेवला आणि खोलीतून बाहेर पडताच तिला दिसले की तिचे सासरे हॉलमध्ये बसले आहेत. त्याच वेळी तिची सासू ब्युटी पार्लरमधून परत आली. तेव्हा सासरे गमतीने म्हणाले, अरे भाग्यवान, तुझी आता उमर झाली आहे आणि या वयातही तू ब्युटी पार्लरमध्ये जाते. तेव्हा रंजनाजी हसत म्हणाल्या, अहो, मी ब्युटी पार्लरला गेले होते हे तुम्हाला कसे कळले? बरं, मला माहित नाही. तुझ्या केसांचा पांढरापणा अचानक कुठे गेला बरं? रंजनाजी, एक गोष्ट सांगा. म्हातारपणी इतके मेकअप करून काय करणार आहात? तुम्हाला माहिती आहे, मला पूर्वीही ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची आवड होती. पण माझे संपूर्ण आयुष्य घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुरफटून गेले.
तर आता म्हातारपणी मी माझा छंद पूर्ण करणार आहे. तिचं नवरा तिला पुन्हा चिडवत म्हणाला. रंजनाजी म्हणाली, कोण म्हणाले? म्हातारपणी आपले छंद पूर्ण करता येत नाहीत. अहो, हा दृष्टिकोन बदलायला हवा. वयाचा प्रत्येक टप्पा नवीन अनुभव, नवीन आव्हाने आणि नवीन इच्छा घेऊन येतो. पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण फक्त जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. बरं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो. उद्यापासून पार्कमध्ये योगाचे क्लास सुरू होणार आहेत. रंजनाजीने विचारले तेव्हा तिचा नवरा म्हणाला, ठीक आहे, मग आता तू योगा क्लासलाही जाणार आहेस का? तेव्हा रंजनाजी म्हणाल्या, हो, पण मी एकटी नाही, आम्ही दोघेही. आणि मग तिने तिच्या नवऱ्याच्या पोटावर हलकेच थोपटले आणि म्हणाली, तुझे पोट वाढत आहे आणि मी अशी फिट दिसली तर लोक तुझी चेष्टा करतील. हे बोलता बोलता दोघेही हसले. सासू सासऱ्यांचे हे बोलणे ऐकून सारिकाच्या चेहऱ्यावर रागाऐवजी मनमोहक हास्य उमटले. मग ती विचार करू लागली की, माझी सासू कुठे चुकली? लग्नानंतर स्त्रीला घरच्या जबाबदाऱ्या आणि मुलांसाठी वेळ मिळत नाही. आणि आता तिला तिच्या कोणत्याही छंद किंवा आवडीसाठी वेळ द्यायचा असेल तर त्यात काही गैर नाही. शेवटी त्यांनाही जगाच्या ताज्या हवेचा स्पर्श मिळण्याचा अधिकार आहे. त्यांनाही या वयातही आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. तर मित्रांनो, रंजनाची आपल्या सोबत बरोबर वागली का कमेंट करून नक्की सांगा. आणि गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.